हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? एकदम मजेत ना? मजेतच राहा. तर स्वागत आहे सगळ्यांचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर हा व्हिडिओ आहे बारशाला जायचा. नागपूरवरून आम्ही दादा आणि वहिनीसाठी कपडे घेतले. दादासाठी शर्ट्स मी आणि माझी बहीण घ्यायला गेलो होतो. शर्ट्स आणि साड्या तर अगोदरच घेतल्या. छोटे छोटे थे खाना खा रहे थे, बिल्ली ने देखा बोली मैं भी आऊंगी, नामाशी ना तुम आओगी, हमें मार डालोगी, पूछ काट डालोगी, हम तो नहीं आएंगे, हम तो भाग जाएंगे, हम तो नहीं आएंगे, हम तो त्यानंतर आम्ही दुपारी 2:30-3 वाजता निघालो, कारण नागपूरला भरपूर पाऊस असल्यामुळे निघणं थोडं लेट झालं. तर बघा, हा आहे आमच्या पप्पाचं गाव, म्हणजे आमचंच गाव. तर आम्ही नागपूरमध्ये स्टे आहो म्हणून म्हणजे बडे पप्पा राहतात इकडे, आजोबांचं गाव. तर असा आमचा आहे मुंडीपार, जो लाखनी तालुक्याच्या जवळ आहे. आम्हाला यायलाच खूप उशीर झाला. कार्यक्रम होऊन गेलो होतं आणि जेवणाची तयारी झाली होती. गावाकडे कसं आहे, कार्यक्रम सकाळी असो किंवा म्हणजे दुपारी जरी झाला असेल तरी जेवणाचा प्रोग्राम संध्याकाळीच करतात. म्हणजे आपलं जेवणही रेडी असेल तरी पण गावाकडले लोक संध्याकाळी जेवायला येतात, म्हणून थोडं वेळ होतं. तर त्या वेळामध्ये आम्ही दादा वहिनी छोट्या बाबतीला जे कपडे आणले होते आणि मेन आहे सामान, चांदीचं सामान घेतलं आणि त्यानंतर लगेच जेवणाला सुरुवात झाली, कारण अंधार पडला होता आणि आम्हाला सुद्धा परत नागपूरला जायचं होतं. जेवण वगैरे करून झाल्यानंतर मुंडेपारला सुद्धा वादळ सुटलं होतं, म्हणून आम्ही लवकर तिथून निघालो. मे बी 8-8:30 वाजता वगैरे. त्यानंतर इथे पप्पाचे ऑल टाईम फेवरेट सॉन्ग चालू होते, म्हणजे आम्हाला जाणं येणं होतपर्यंत सगळे जुनेच गाणे ऐकावं लागले. पण छान वाटलं, चला कधीतरी जुने गाणे ऐकून बरं वाटते असं. रात्री व टोलनाक्यावर, मातनी टोलनाक्यावर चहा वगैरे घेतले पप्पा आणि आमचे हजबंड सिस्टरनी, कारण झोप लागू नये, प्रवास अजून करायचा होता. आणि देन आम्ही आता पोहोचलो पार्टीच्या नवीन स्टेशन. 12 साडेनऊ
कोणता करत होता? आम्ही घरी पोहोचलो आणि हा, निळा, पांढरा? तो अटेंड करण्यात नाही आला कारण इकडेच वेळ झाला. आम्हाला मिळालंच नाही. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे व्हिडिओ पुन्हा पाहण्यासाठी बेल आयकॉनच्या बटनला प्रेस करा. बाय बाय.